नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रामध्ये आता खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये कुणबी दाखल्याचं वाटप सुरू झालेलं आहे, परंतु अद्यापही काही जणांना कुणबी नोंद कशी शोधायची आहे हा प्रश्न आहे। तर तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुणबी नोंद ही शोधायची कशी, त्याचबरोबर आपल्या गावानुसार यादी कशी शोधायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ज्या काही लिंक्स आहेत ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तुम्ही त्याच्यावरती जाऊन क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या गावाची यादी पाहून त्यामध्ये तुमची कुणबी नोंद आहे की नाही हे नक्कीच शोधू शकता। तर आता सरकारकडने ह्या कुणबी नोंदी शोधायचं काम चालू आहे। इथे उदाहरणार्थ मी एका जिल्ह्याचं इथे तुम्हाला करून दाखवत आहे। इथे मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक पुणे जिल्ह्याच्या नोंदी इथे शोधून दाखवत आहे। तर आता इथे वेबसाईटवरती जायचं आहे, नंतर समोरचा इंटरफेस ओपन होईल। पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यावरती बघू शकता पुणे जिल्ह्याच्या जे काही कुणबी मराठा दस्त नोंदी आहे ते आलेलं आहे, म्हणजे तालुके आलेले आहे। मग तुम्ही कुठल्या तालुक्यातून येता, इथे पुणे शहर असेल, हवेली, मावळ, जे पूर्ण डिटेल्स आलेले आहे। तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं गाव त्यामध्ये सिलेक्ट करायचं। फॉर एक्झाम्पल आता इथे मी जुन्नर सिलेक्ट करते, इथे ओके करायचं आहे। इथे बघू शकता कुणबी नोंदी जुन्नर, तर मग पहिला जो ऑप्शन आहे ते क्लिक करायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता जे काही गावं असतील तालुक्यामध्ये त्यांच्या इथे नावं येतात आणि त्यामध्ये PDF स्वरूपामध्ये हे फाईल ओपन आहे। इथे बघू शकता, मग यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही गाव असेल ते इथे निवडायचं आहे। तर ते गाव तुम्ही निवडल्यावरती त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तुम्हाला शोधायचं आहे। समजा उदाहरणार्थ मी एखाद्या गावावरती तिथे क्लिक करून दाखवते। इथे क्लिक केल्यावरती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला नोंदी दिसतात आहे। तर ह्या काही एकदम मोडी लिपीमध्ये आहेत, काही मराठीमध्ये आहेत, किती पेज आहे इथे दाखवलेले आहेत। आणि आत्तापर्यंत म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांचीच इथे नोंद आहे आणि अजून नोंदी शोधायचं काम सुरू आहे। आणि त्या नोंदी जशा सापडतील तशाच त्या इथे PDF स्वरूपामध्ये वेबसाईटवरती डाउनलोड केल्या जाणार आहेत। तर इथे बघू शकता काही आपल्याला मोडी लिपीत दिसल्या, तर आता ह्या ज्या आहेत ह्या दिसतात ते मराठी लिपीमध्ये दिसतात ते किती पेज अपलोड केले ते, आणि तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची गावानुसार यादी शोधू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। तर आता सरकारकडनंही नोंदी शोधायचं काम अद्यापही सुरू आहे। मग ज्या स्वरूपात ह्या नोंदी सापडतील तशा त्या पुन्हा वेबसाईटवरती जिल्ह्यावाईज अपलोड केल्या जातील आणि त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सापडतील आणि त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा कुणबी दाखला हा नक्कीच मिळू शकतो। आणि ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत अशांना त्यांच्या नातेगोत्यातील किंवा मग जे काही नातलग असतील अशांकडून एक प्रतिज्ञापत्र घ्यायचं आहे, म्हणजे ज्यामध्ये लिहून दिलं जाईल की हा व्यक्ती माझ्या नातेसंबंधातील कुळातील आहे आणि त्याला हे कुणबी दाखला देण्यात यावा। मग अशा स्वरूपात तुम्ही जर तुमची नोंद नाही सापडली तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं प्रतिज्ञापत्र घेऊन कुणबी दाखल्यासाठी अप्लाय करू शकता। तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा। असेच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील।